विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। सगळ्याच उमेदवारांकडून प्रचार केला जातो। या प्रचारामध्ये अनेक ठिकाणचं वारं कुठेतरी बदलताना सुद्धा दिसतंय, परिवर्तन होताना सुद्धा दिसतंय। याच सगळ्या धामधुमीमध्ये मात्र विकास झालाय किंवा विकास होणार आहे, विकास करू असं अनेकदा म्हटलं जातं। मात्र खरंच हा विकास झालाय का, तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विकास पोहोचलाय का, हेच जाणून घेण्यासाठी आज मी आली आहे पर्वती मतदारसंघामध्ये असलेल्या जनता वसाहत या भागामध्ये। पर्वती नावाची जी पुण्यात टेकडी आहे, या टेकडीच्या खरं तर पायथ्याशी वसलेली ही सगळी झोपडपट्टी वसाहत आहे। या वसाहतीमधले जे लोक आहेत, इथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे अनेकदा जाणून घेतल्या जात नाहीत। त्यामुळेच इथल्या लोकांशी बोलून मी त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही किती वर्ष झालं या मतदारसंघामध्ये राहता आणि पूर्ण विकास झाला इथला असं वाटतं का? हो, मी गेले 30 वर्ष पुण्यात म्हणजे इथेच पर्वती विधानसभा मतदारसंघात राहतोय. तर विकास खूप आहे, प्रमाणापेक्षा सुधारित आहे, व्यवस्थित आहे. आणखीन काय व्हावं असं वाटतं या आणखी आता तरी सोयी-सुविधा चांगल्या झाल्या आहेत. पोलीस स्टेशन वगैरे आहेत. अश्विनीताई कदममुळे आता भरपूर कामं होत आलेली आहेत. अजून लाईट घरोघरी लाईट आल्यात. पाणी पण चांगलं व्यवस्थित आता टायमिंगनुसार येतंय. म्हणजे भरपूर सुविधा आहेत आत्ता प्रमाणात तरी. एकंदरीत पुण्यात सगळा विकास झाला असं वाटतं की आणखीन काही व्हावं असं वाटतं? आणखीन पुण्यात तरी विकास झाला एकंदरीत. आणखी थोडाफार जरा कचऱ्या बाबतीत नियोजन केलं पाहिजे एवढं अजून थोडी अपेक्षा आहे. तर आता लाडकी बहीण योजना आली आहे, या योजनेचा फायदा होईल सरकारला असं वाटतं? सध्या तरी जास्त अजून तरी प्रॉब्लेमच आहेत महिलांचे. खूप गर्दीसाठी थांबतात. त्यांचे फॉर्म वगैरे व्यवस्थित अजून भरले नाही, फिलअप नाही आहे. म्हणजे खूप महिलांच्या अडचणी पण आहेत, की तिथं जेणेकरून थांबतात लाईनवर आणि दिवसभर. तर कोणी बघायला बँकेत व्यवस्थित माणसं नसतात. त्यामुळं त्यांचे पण प्रॉब्लेम आहेत. जरी सरकार देते तरी पण अडचण आहेत महिलांना. सरकारने ज्यांना पैसे दिलेत किंवा ज्यांना पैसे आलेत त्या महिला मतदान करतील असं वाटतं का? नाही त्यांचे कारण की खूप अडचणींनी त्यांनी पैसे घेतलेले आहेत. म्हणजे खूप दिवसभर थांबून त्यांनी खूप म्हणजे लाईनभर थांबून मग त्यांना पैसे भेटतात आहे. त्यामुळं थोडं बाबतीत सरकारला थोडं कमी जास्त होईलच. तर एकंदरीत राज्यात काय होईल असं वाटतं तुम्हाला? कुणाचं सरकार येऊ शकतं? काही अंदाज? आता तरी सध्या अश्विनीताई कदम यांचंच जास्त चर्चा चालू आहे. म्हणजे आमच्या मतदान विभागात मध्ये तरी आणि कामं पण आहेत व्यवस्थित त्यामुळे आमच्याकडून तरी पाठिंबा आहे खूप सारा. काका, तुमचं या भागामध्ये किती वर्ष झालं दुकान? माझं कमीत कमी तरी 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाली. बरं, मग तुम्ही इतक्या वर्षांपासून या मतदारसंघात राहताय, पूर्ण विकास झालाय असं वाटतं इथला? नाही अजून. काय होणं बाकी आहे असं वाटतं? बाकी आता रस्ता समजा, काय समजा हे बोलणंच बाकी आहे अजून. बेसिकली हा मतदारसंघ पाहिला किंवा तुमचा हा प्रभाग जर पाहिला तर या भागात गुन्हेगारीची समस्या खूप जास्त मोठी आहे। तर यावरती काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? आवडते आता काही कंट्रोल म्हणजे चौकी वगैरे जवळ आहे, मग तरी कमी आले थोडं. कमी आलाय असं हा. वाटतं? एकंदरीत राज्यात काय होईल असं वाटतं? काही सांगता येईल? कोणाच्या बाजूने सरकार येऊ काय सांगता नाही, कारण आता आजकाल काय झाले, आजकाल काही सांगता येत नाही कोणाचं काय होईल ते. पण शक्यतो तुतारी येईल असं वाटते. तर येईल असं हा. वाटतं. बरं, आता लाडकी बहीण योजना आली आहे, महिलांसाठी अनेक योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत, या सगळ्या योजनांचा फायदा होईल असं वाटतं? नाही ते आता तुम्हाला सांगू का, आता सत्ता आहे तो पण देणार. हम्म. त्यांची सत्ता जरी गेली तर नाही देणार. तर तुमच्या दुकानावरती महिला वर्ग खूप येत असणार आहे जास्त अर्थातच. भरपूर. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेल्या महिलांची काही चर्चा ऐकली तुम्ही? चर्चा मतं काय देणार आहेत किंवा काय? ते काय म्हणतात, आता तो इकडे दर जास्त आहे, पैसे देत आहेत, पण इकडे पैसे जास्त दर वाढले ना, तेलाचे दर वाढले, सगळे दर वाढले जातात तिथे. किती झाले तेलाचे दर आता तुमच्या दुकानात? तेल पिशवी 100 रुपये होती, त्यात 135 रुपये झाले अच्छा. चॅम्पियन. म्हणजे असं होते, कारण ह्या हाताने द्यायचं आणि ह्या हाताने घ्यायचं, मग काय ते उपयोग आहे. मी ॲक्च्युली ह्या मतदारसंघातच माझा जन्म झालेला आहे. मी 30 वर्ष झाले या मतदारसंघात राहतो. मग इथला पूर्ण विकास झाला असं वाटतं का? इथला पूर्ण विकास झाला असं म्हणता येणार नाही, पण मला जसं कळतंय इथं रोड रस्ते वगैरे हे जी कामं आहेत ते आमचे जे नगरसेवक होते दीपकदादा गावडे, जे शिवसेनेचे होते, हे त्यांच्या काळात झालेले आहेत. आणि आत्ता जे आहे हे फक्त मलमपट्टी करणारी सरकार आहे. येतात, थोडे खड्डे बुजवतात, तेवढंच काम करून ते जातात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुमच्या पूर्ण जेव्हापासून तुम्ही मतदान करता तेव्हापासून एकच विद्यमान आमदार आहे तिथे? हां, म्हणजे आता 15 वर्ष झाले त्या आमच्या सन्माननीय माधुरीताई मिसाळ आहेत, ज्या 15 वर्षात आम्हाला फक्त 3च वेळा दिसल्यात इलेक्शनच्या काळामध्ये. त्यांची एक रॅली होती आमच्या इथं, त्याच वेळेस त्या दिसतात. कधी विधानसभा, आता मी एक एज्युकेटेड पर्सन आहे, विधानसभेत त्या मला एकदा बी दिसल्या नाहीत की ह्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात आहेत. आणि ही अशा लोकांना आम्ही 15 वर्ष झालं निवडून देतो विकास होण्यासाठी. त्यांनी त्यांचाच विकास करून घेतला.
जनतेचा तर काही विकास झालेला दिसला नाही अजून तरी. आणखीन काय विकास व्हायला अपेक्षित आहे मग तुम्हाला? ॲक्च्युली विकास व्हायला म्हणजे ह्या मतदारसंघात शिकलेले तरुण तरुणी आहेत, त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी कधी मेळावे घेतलेत का? त्यांची कधी मला आमच्या ह्या जनता वसाहतमध्ये तर कधी एक अशी त्यांचा बॅनर नाही दिसला की तरुणींसाठी रोजगारासाठी त्यांनी मेळावा आयोजित केला आहे किंवा काय, असं मला तरी दिसलेलं नाही आहे. मग आत्ता काय वाटतं, आत्ता कोणाची चर्चा आहे? आत्ता चर्चा खरं बघायला गेलं तर आत्ताचं हे जे इलेक्शन आणि ही जी निवडणूक आहे ती थोडीशी टफ होईल. कारण आता सुजाण नागरिक प्रत्येक घरामध्ये आमच्यासारखा शिकलेला एक तरुण आहे, जो घरच्यांना पटवून देतोय की गेली 15 वर्ष झाले ह्या आमदारांनी आपल्यासाठी काय केलं आहे. जर ह्यांनी काय केलेलं नसेल तर अजून एक संधी देऊन बघूयात आपण नवीन आमदारांना. आणि आत्ता जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकडनं ज्या अश्विनीताई कदम आय थिंक ज्या उभ्या आहेत, त्या एक एज्युकेटेड आहेत, त्या स्वतः प्राध्यापिका आहेत, त्यांना महानगरपालिकेतल्या प्रशासनाचा अनुभव आहे, त्या स्थायी समितीच्या अध्यक्ष राहून गेलेल्या आहेत. आणि माधुरीताई ज्या आहेत त्या तेवढ्या शिकलेल्या नाहीत आणि त्यांनी ते कधी असे लोकांसमोर येऊन कधी दिसलेलं नाही आहेत मला. आणि त्यांच्याकडे जायचं म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट घ्या, हे घ्या, ते घ्या. आणि आत्ताच्या मी ऐकून आहे, मी अजून अश्विनीताईंकडे कधी गेलेलो नाही, पण मी जे ऐकून आहे आत्ता की त्यांच्या इथं सहज जाऊ शकतो माणूस, त्यासाठी अपॉइंटमेंट ह्याची त्याची घ्या. आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यांनी हॉस्पिटल्स वगैरे हे ते तिकडं तळजाई पद्मावती या भागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे असं ऐकलेलं आहे. म्हणून वैयक्तिक मला असं वाटतं की ह्यावेळेस लोकांनी आणि सर्वांनीच म्हणजे विचार करून मतदान केलं पाहिजे. अश्विनीताईंना मतदान केलं पाहिजे, एकदा संधी त्यांना पण दिलं पाहिजे. सध्या लाडकी बहीण योजना असेल किंवा अशा या अनेक योजना आहेत महिलांसाठी खास केलेल्या किंवा शेतकऱ्यांसाठीच्याही आहेत, तरुणांसाठीच्या आहेत, या सगळ्याचा कुठे फायदा होईल असं वाटतं सरकारला? नाही, मला तरी वैयक्तिक नाही वाटत. त्याचं कारण असं की माझ्या घरात पण माझी आई, माझे मिसेस आहे, ते स्वतः म्हणतात की ह्यांना आम्ही 1,500 मागितले नव्हते. आमच्या मूलभूत गरजा काय आहेत? आमच्या मुलांना शिक्षण फ्री करा, मुलींना शिक्षण फ्री करा. ही जी महागाई झालेली आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी कंट्रोल आणा. तुम्ही 1,500 देऊन राज्याला अजून तुम्ही कर्जामध्ये डुबावताय. तुम्हाला 1,500 मागायला कुठली लाडकी बहीण नाही आलेली. तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी हे तुम्ही काढलेले आहे. पण हे चुकीचं आहे. म्हणजे ह्यांनी ते केलं नाही पाहिजे, येणाऱ्या सरकारने पण ते केलं नाही पाहिजे. याच्याने विकास कमी आणि राज्य तुमचं कर्जामध्ये जास्तच आहे. तर सध्या एकंदरीत बघता महायुती किंवा महाविकास आघाडी कुणाचं पारडं जरा जड वाटतंय राज्यात एकंदरीत? मला तरी राज्यात ह्यावेळेस महाविकास आघाडीचं पारडं जड वाटतं एकंदरीत, कारण मी अभ्यास करत असतो. त्यामुळं माझा स्वतःचा वैयक्तिक असा अंदाज आणि हे आहे की यावेळेस महाविकास आघाडीच राज्यात येईल. बरं, जर आलीच महाविकास आघाडी सत्तेत तर कुणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल? महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री पुन्हा एकदा बघायला आवडेल. कारण आज हे जे विरोधक त्यांच्यावर जी टीका करतात, 2.5 वर्ष काय केलं? 2.5 वर्ष सगळं जग घरी बसलं होतं. 2.5 वर्ष सगळेच घरात होतो, तुम्ही आम्ही सगळे. विरोध करणारे बी घरातच बसले होते ना. त्यांनी घरी बसून राज्य चालवलं. आज देशामध्ये त्यांना नंबर 1चं नंबर 2चं मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारने गौरवलं. आणि आज त्या केंद्र सरकारमध्ये म्हणजे BJPवाले म्हणा किंवा हे शिंदे गट म्हणा किंवा अजून अजितदादा, हे आज विरोध करतात आहेत. त्यांचे सर्वोच्च नेते म्हणतात 1 नंबरचं काम महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी त्यांनी कोविडच्या काळात केलं. पण त्यांच्या खालचे नेते म्हणतात आहेत की हे घरात बसून होते. तर हे लोकांना तुम्ही कन्फ्यूज करू नका किंवा भुसकाळात टाकू नका, असं मला हे वाटतं. माझ्यासारख्या सगळं शिकलेल्या तरुणांना तर नक्कीच हे वाटते. कारण आम्ही ज्यावेळेस बसतो, चर्चा करतो, वेगवेगळ्या पक्षातले मित्र आहेत माझे, आम्ही ह्याच्या चर्चा करतो, त्याच्यामध्ये एकंदरीत एकच सूर येतो की 2.5 वर्ष सगळेच घरी बसले होते. त्यामुळे कुणाला तरी निवडणुका आल्या म्हणून विरोध करायचं तर हे बरोबर नाही. विकास तर तसा झालेला नाही. विकास व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे आणखी? विकास बाथरूम व्यवस्थित पाहिजे, रस्ते व्यवस्थित पाहिजे, वाहनं रस्त्याला एवढी लागले त्याचा काही बंदोबस्त झाला पाहिजे किंवा मागं कुठेतरी एखादं पार्किंग झालं पाहिजे. बाकी तर सगळं अनेक गोष्टी आहेत. आता हे कसे मंडळे आहेत ते करतायत थोडंफार, पण सध्या विकास तर तसा व्हायलाच पाहिजे. अजून खूप काही कमी आहे. खूप कमी आहे असं वाटतं. रस्त्याची समस्या पहिली आहे, कारण एवढं ट्रॅफिक जाम होतं, रस्त्याची खूप समस्या. मग हे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत ते कुणाकडून लवकर सॉल्व्ह होतील असं वाटतं? आम्हाला आबाची आम्हाला भरोसा आहे आबावर. आबा
बाबुल हो. यांच्याबरोबर. अच्छा, मग ते निवडून आले तर त्यांनी पहिलं काम कुठलं हाती घ्यावं असं वाटतं? पहिलं काम जे कुठली कामं झालेली नाहीत ती हाती घ्यायला पाहिजे. तर आता लाडकी बहीण योजना असेल, ऐकून असाल तुम्ही हो, याबद्दल. हो. लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल असं वाटतं का? बहिणी साथ देतील का भावांना यावेळी? काय तसं तर सांगता येत नाही, तसं काय नाही सांगता येत. दादा, सध्याचं वातावरण बघता तुला काय वाटतं, तुझ्या मतदारसंघात आणखीन कुठला विकास होणं बाकी आहे? आमच्या मतदारसंघात सध्या पार्किंगचा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे रस्त्यावर गाडी पार्किंग करून जातात, त्याच्यामुळे वाहतुकीला खूप अडथळा येतो आहे. ह्या सध्याच्या परिस्थितीवरती म्हणजे वाहतुकीवरती नियंत्रण होण्यासाठी जरा काम झालं पाहिजे. प्लसमध्ये हे जे कॅनेलच्या भिंती वगैरे तुटलेल्या आहेत, त्याच्यात लहान मुले तिथे खेळायला जातात क्रिकेट वगैरे, त्याच्यात कधी अपघात होऊ शकतो, त्याच्यावरती पण जरा लक्ष दिलं पाहिजे. एवढे हे महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत, त्याच्यावरती जरा फोकस केलं पाहिजे. एवढंच. सध्या आपण बघतोय 3 उमेदवार आहेत इथे या भागामध्ये, तर कुणाची चर्चा जरा जास्त वाटते? सध्या तरी अश्विनीताई कदम यांची चर्चा जोरात चालू आहे. त्याच्यामुळं 100% असं वाटतं की त्या येतीलच आणि आल्या पाहिजेत, कारण की तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्या आणि चांगलं काम करतात. बाकी पैशाच्या जोरावरती त्या काही स्टंटबाजी करत नाही. सामान्य नागरिक आहेत ते, आपल्यासारखे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असतात. त्यामुळं शक्य 100% म्हणजे येतीलच त्या, असा अंदाज आहे मला. बरं, जर त्या निवडून आल्या तर त्यांनी पहिलं कुठलं काम करावं असं वाटतं? जे मी सांगितलं आपलं वाहतुकीचं, रस्त्यावर जे पार्किंग होतात गाड्या त्याचं झालं, किंवा आता हे मागे आपल्या जे आहे भाजी मंडई, ही कित्येक वर्षापासून तशीच पडून होती, तर आता जवळजवळ दारूचा अड्डा झालेला आहे. त्याच्यावरती पण त्यांनी काम केलं पाहिजे. हे काम म्हणजे करतीलच त्या, अशी आशा आहे माझ्याकडनं. या 4-5 गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. सध्या आपण बघतोय लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना आहेत, या सगळ्या योजनांचा कुठे परिणाम होईल मतदानावर असं वाटतं? तसा काही परिणाम होणार नाही आहे. पैसे वाटून कोण निवडून येऊ शकत नाही. त्याच्यामुळं सध्या जे पर्वती मतदारसंघात वातावरण आहे ते 100% राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेच आहे आणि अश्विनीताई विजयी होतील हे नक्कीच आहे 100%. एकंदरीत संपूर्ण राज्यात काय होईल असं वाटतं? राज्यात ह्यावेळेस भाजपचं जरा अवघड आहे. म्हणजे आत्ताची स्थिती पाहता भरपूर लोकांचं जरा भाजपवरती नाराजी आहे आणि शरद पवार झाले, आपलं हे उद्धवजी ठाकरे झाले, यांना सहानुभूती कुठेतरी भेटेल. कारण की पक्ष फोडला किंवा दोघांचे पक्ष एक चोरीला गेल्या प्रकारे झाले, त्यामुळे दोघांनाही सहानुभूती कुठं ना कुठं तरी मिळणार आहे. त्यामुळे वातावरण यावर्षी फिरू शकतं. भाजप कदाचित जाऊ पण शकतं महाराष्ट्रातनं, असं वाटतंय. आता या जनता वसंतमध्ये तर भरपूर समस्या आहेत. आता गेली 15 वर्ष BJPचे आमदार माधुरी मिसाळ होत्या. त्यांनी प्रामुख्याने या जनता वसंतमध्ये जास्त लक्ष दिलेलं नाही आहे, कारण त्या वास्तविक असणाऱ्या बिबेवाडी या ठिकाणी असल्यामुळं या जनता वसंतमध्ये आमच्या या झोपडपट्टीमध्ये जास्त जे राजकीय पक्ष आहेत ते जास्त लक्ष न देता माझ्या जनता वसंतमध्ये खूप समस्या आहेत. महत्त्वाची पार्किंगची समस्या आहे की संध्याकाळी 6 वाजले की इकडून रोड जाम होतो. त्याचप्रमाणे सिंहगड रोडचा जो बायपास रोड केलेला आहे त्याच्यामुळेही इकडं खूप ट्रॉफिक होते. म्हणजे जनतेचे हाल होतात. ज्यावेळी माणसाला 10 वाजता कामावरती जर पोचायचं आहे तर त्याला 8:30 वाजता निघावं लागतं. ही मोठी समस्या आहे. दोन्ही साईडनी रोड पॅक होतात. तर आमची मोठी समस्या जनता वसंतमध्ये पार्किंगची पहिली झाली पाहिजे. त्यानंतर अनेक रोड चेंबर खराब आहेत. गल्लीबोलामध्ये अडीअडचणी खूप आहेत. दिव्यांची सोय नाही आहे चांगली, कारण जनता वसाहत असा इलाका आहे की इथं जास्त वेगळी गुंडशाही चालल्यावानी असते. त्यामुळं थोडे प्रत्येक गल्लीबोलामध्ये लाईट दिल्या पाहिजे. महिलांची सुरक्षा झाली पाहिजे, कारण रात्री महिलांना फिरणं थोडे या जनता वसाहतमध्ये अवघड राहतं. त्याच्यासाठी प्रामुख्याने आमच्या या 2 मागण्या राहतील. कारण आता कुठलंही सरकार आलं तरी या जनता वसाहतमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण जनता वसाहतमध्ये ओनरशिप होणं गरजेचं आहे. सध्या झोपडपट्टी इलाका असल्यामुळे थोडं जनता वसाहतचं नाव खराब आहे. जर कुठले चांगले आमदार निवडून आले आणि त्यांनी पूर्ण या ओनरशिपचा विचार केला तर या जनता वसाहतचं पूर्ण कायापालट होईल आणि एक चांगलंच या जनता वसाहतला स्वरूप होईल. म्हणून ह्या 2-3 समस्या आमच्या स्थानिक नागरिकांच्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं वाटतंय की सगळेच उमेदवार असतील, झोपडपट्टी भाग असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं? हो नक्कीच, कारण फक्त वोटिंग असलं, मतदान आलं की पूर्ण डोंगरावरती ते जातात. बाकी जर वेळी कशाला बोलवलं तर येत नाही आहेत. फक्त त्यांना गरज आहे म्हणून त्या जनतेसाठी फिरत असतात. पण जनतेला ज्यावेळी गरज असते त्यावेळी जनतेकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही आमची प्रामुख्याने त्यांच्याकडे मोठी मागणी राहणार आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल असं वाटतंय? लाडकी बहीण म्हणजे ही फक्त दाखवलेली महिलांसाठी एक लालच दाखवलेल्यावानी आहे. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचे आणि तेलाचा डब्बा 1600 वरून 2200 रुपये करायचा. आज स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा बॉन्ड होता तो 500 रुपये झाला. म्हणजे 400 रुपये त्यांच्याच खिशात आले की तिजोरीत येत आहेत.
हे आता त्यांनाच समजलं पाहिजे. ही फक्त इलेक्शनपुरती दाखवलेली योजना आहे. जर तेच असतं तर त्यांनी आता इलेक्शन झाल्यावरती ही योजना काढली असती तर बरं वाटलं असतं. एक 5 वर्ष महिलांना चांगलं योगदान भेटलं असतं. आणि लाडकी बहीण योजना मला असं वाटतं 21 या वयापासून न देता ती 50 ते 70, 75 या वयातल्या महिलांना दिली पाहिजे. कारण आताच्या महिला 21च्या वयाच्या आहेत, त्या कमवू शकतात. त्या त्यांचे चांगले कामं करू शकतात. पण 50च्या पुढच्या ज्या महिला आहेत त्यांना आधार नाही आहे कोणाचा, कुणी एकटी महिला आहे, त्यांना ती योजना चालू करावी. सगळ्यांना करण्यात काही मजा नाही. हे फक्त सगळ्यांना योजना चालू केली हे फक्त वोटिंगसाठी आहे. बाकी काही देखावा आहे. हा दिखावानी देखावा आहे. राज्यात काय होईल असं वाटतंय, महायुती की महाविकास आघाडी? आता राज्यात तर दोन्हीकडून जो प्रचार चालू आहे तेच आहे आणि तो जनतेचा कौल आहे. त्याच्यावरती आपण बोलू शकत नाही. आमच्या इथं असं चेंबरचं वगैरे चेंबर वगैरे सारखे तुमचं असं. तर मग आता सध्या या भागामध्ये 3 उमेदवार आहेत. कुणाची चर्चा ऐकून आहे तुम्ही? काय मी अश्विनी कदम. त्यांची चर्चा जास्त वाटते हो. या भागात? हो, बरं, मग जर त्या निवडून आल्या तर त्यांनी कुठली कामं पहिली करावीत असं वाटतं? तातडीने काय करणं अपेक्षित आहे? तातडीने तसं म्हटलं तर याचं ट्रॅफिक आणि पार्किंग. वस्तीमध्ये आमच्या इथं पार्किंगची समस्या जास्त. ट्रॅफिक पण आता ते खालच्या रोडमुळे सगळं इथं रोड जाम होतो आमच्या. तो बरं, मग आता राज्यात अनेक योजना आहेत, लाडकी बहीण योजनेसारख्या योजना असतील, या सगळ्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतं? आता काय सांगू नाही शकत. बहिणी साथ देतील असं वाटतं भावांना, ज्यांनी पैसे दिलेत त्यांना? काय सांगू नाही शकत. महागाईच्या ह्यानी पण काय असं काय सांगू नाही. एकंदरीत राज्यात बघितलं तर काय वातावरण वाटतंय तुम्हाला? कुणाच्या बाजूने कौल असू शकतो? असं काय सांगू नाही शकत. 50-50 वाटतं. 50-50 हो. वाटतं. पण तरी तुमच्या अंदाजे कोण निवडून आलं तर जास्त चांगलं सरकार चालवू शकतं? असं आपण एवढं हे नाही सांगू शकत. एवढं ह्याच्यात जास्त नसतं आपण राजकारणात. अच्छा. हा. पण एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत आता? कुणी निवडून आलं तरी तेच वाहतूक समस्याच मेन आहे. तीच मेन आहे. हो. कारण का एका महिलेला कुटुंबासाठी बरंच काही करायला लागतं. पण एक पुरुषाला कसं वाटतं की हिला काय करायचं, फक्त घराशी निगडीत असतं. पण असं नसतं. संसारामध्ये सगळ्या गोष्टी लागतात. आपण म्हणतो प्रत्येक राजकारण झालं तरी प्रत्येक राजकारणामध्ये राजकारणाला कसं स्वतःपुरतं बघत असतो. पण तसं म्हणलं तरी चुलीपर्यंत काय लागतं ते अजून कोणालाच माहीत नाही. हे सगळ्या श्रीमंत लोकांना अडचणीचं काही, गरिबांची अडचण अजून तरी कोणाला समजलेली नाही आहे. आपण म्हणतो बाहेर गेलं, आपण म्हणतो की एखादी वस्तू आणायची म्हटलं तरी प्रत्येकाला आपल्या पाकिटमध्ये बघायला लागतं की तिथपर्यंत आपण जाऊ शकतो का, ती झेपते का आपल्याला. आणि ही सगळी विचार महिला करते. आता सगळेजण म्हणतात मग इथं महिलांवर अत्याचार झाला, तिथे झाला, पण कोणीही काही महिलांसाठी करत नाही. प्रत्येक ठिकाणी अत्याचार होतच राहतात. प्रत्येक ठिकाणी चालूच आहे. फक्त पोलीस येतात तिथं प्रत्येक गोष्ट तिथल्यापुरतं तेवढी हे करतात, पण नंतरच्या होण्याच्या गोष्टी सगळ्या होत राहतात. आता शिक्षणाचं म्हटलं तरी आता आपण म्हणतो की शिक्षणाच्या सगळ्या सुविधा दिल्यात, पण दिल्यात का? नाही दिल्यात. खरं तर काहीच सुविधा तशा नाही आहेत मुलांना. पहिले म्हणजे मुलींना सगळं शिक्षण मोफत, पण आता होतं का तसं नाही. कारण आम्ही स्वतः मुलींसाठी फी भरतोय, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की सुविधा. महागाई म्हटलं तरी महागाई, प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे. काय करायचं त्या लेडीजने? ज्या समजा एखादी कमवती असेल ती ठीक आहे, करू शकते. ह्याच्याकडून घेतले पैसे तर दुसऱ्या वेळेस त्याला देऊ शकते. पण जिचं काही नाहीच आहे, एखादी विधवा असेल किंवा एखादी गरीब असेल, जी वयस्कर झालेली आजी असेल, तिच्या कुटुंबामध्ये काही नाही आहे, ते सगळे म्हणतात वेगवेगळे पेन्शन भेटतात, पण त्या पेन्शन भेटण्यापर्यंत जाण्यापर्यंत त्यांना किती खटापटी करायला लागतात ते त्यांना माहीत असतं. कोणाची परिस्थिती नसती तिथपर्यंत जाण्याची, कोणाची असती, कोणाला काही सुविधांची कल्पना नसती, पण ते तिथपर्यंत जाऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मिळते असंच नाही आहे ना. कारण थोड्या लोकांना मिळते, थोड्या लोकांना मिळत नाही आहे. प्रत्येक सुविधांचं असं आहे की सगळेजण कुठलाही वेळ होऊ द्या, पक्ष असू द्या, ते प्रत्येकजण टी व्हीवर जाहिराती करतात. आम्ही हे देतो, आम्ही ते देतो, पण गोरगरिबांपर्यंत काय पोचतं ते बघा. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत काय पोचतं ते बघा. कचऱ्याची सुविधा, कचऱ्याची समस्या झाली. आम्ही शेजारी एवढा आमच्या कचरा असतो त्यातून आम्ही येतो. तुम्ही एकच दिवस फेरफटका मारता. तुम्हाला बाकीच्या महिन्याचे 30 दिवस माहिती आहेत का? नाही. एकच दिवस फक्त बघता, नमस्कार. अरे पण वर्षभर सोडा तुम्ही, पण महिन्यातून एक दिवस तरी येऊन गोरगरिबांना भेटा. एवढीच आमची आहे. महागाई कमी करावी. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक सुविधा प्रत्येकाला वाटते. जशी मोठ्या लोकांना वाटते आम्हाला प्रत्येक गरज आहे, तसं गरिबांना पण वाटतं ना कधीतरी त्यांच्यासारखं आपण जीवन जगावं. पण ते जगू शकत नाही, कारण का एवढी महागाई वाढली आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल करावं लागतं. काही धुणं भांड्याची कामं करतात, काही कुठलं सकाळी, तसं म्हटलं तर प्रत्येक महिला सकाळी 5 वाजता उठल्यापासून हे करत असते, काम करत असते रात्री झोपेपर्यंत. पण त्याची किंमत कोणाला आहे का? आम्ही महिलांसाठी करतो. अरे तुम्ही काय करता महिलांसाठी? तळागाळात जाऊन बघा की महिलांच्या खरंच काय समस्या आहेत. कारण का बाहेर पडायचं म्हटलं तरी महिलांना भीती आहे, पण कष्ट तर करायला लागतात, त्यासाठी बाहेर पडायला लागतं.
पण फक्त म्हणायचं की आम्ही सगळे सुरक्षित आहे, सगळ्या सुविधा महिलांपर्यंत, पण काही मला तर असं वाटत नाही की म्हणजे काही आता आहेत काही गोष्टी मिळाल्यात, पण त्या पण किती दिवसापर्यंत मिळतील. प्रत्येक जण म्हणत असतं आम्ही आलो तर हे करणार, आम्ही आलो तर ते करणार. अरे पण तुम्ही येता कोणामुळे? गोरगरिबांमुळे. मग पहिला त्या गोरगरिबांचा विचार करा ना, की त्यांची खरी समस्या काय आहे. प्रत्येक महागाई आता जी मोठी लोक आहेत ती प्रत्येक गोष्ट घेऊ शकतात, आपण तसं करू शकतो का? नाही. गोरगरीब महिला काय थोडे बाबा 1000चं घ्यायचं तिथं 500 घेऊन समाधान मानणार. मग त्याच्यापेक्षा महागाई कमी करा. कुठलाही पक्ष असू द्या, मला कुठल्या पक्षाविषयी बोलायचं नाही, पण गोरगरिबांचा विचार करा, महागाई कमी करा, महिलांना सन्मान द्या. फक्त तोंडापुरतं बोलण्यापुरतं देऊ नका. व्यासपीठ जसं तुम्ही म्हणता, व्यासपीठावर बसल्या सगळ्या बंधू भगिनी, पण तो प्रकार होतो का? नाही होत. कारण का प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं कुठं सुरक्षितता वाटत नाही. कारण आज कुठला माणूस कशा नजरेने बघाल ते सांगू शकत नाही. ठीक आहे ना, सगळ्यांनाच गरज आहे, गोरगरिबांना पण गरज आहे, श्रीमंतांना गरज आहे, पण प्रत्येकाला सुविधा भेटावी. प्रत्येक अडचणीमध्ये लक्ष द्या. असं नाही म्हणू की आम्हाला सगळा पैसा भेटला पाहिजे, सगळं काय, असं आमची इच्छा नाही आहे. पण निदान ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर पूर्ण व्हायला हव्यात, की बाबा साधे झालं. कारण का आता विचार करण्याची गोष्ट, आता ही दिवाळीमध्येच म्हणा, जर समजा एखादी गोष्टीचा महागाईचा एवढा अंत झाला की आम्ही जिथं 1 किलो आणलं होतं तिथं अर्धा किलो आणून शांत बसलो, का आता आम्ही रोज कमवून खाणारी व्यक्ती आहेत. त्यामुळे आम्हाला तिथं समाधान मानावं लागलं. म्हणून गोरगरिबांचा विचार करावा, महिलांना सन्मान द्यावा. बाकी आमचं काही नाही. कारण का तसं म्हणलं ना तर आम्ही प्रत्येक गोष्ट विचार करून सांगायचं म्हटलं तर सांगू शकत नाही, असं होतं. आणि त्यामुळे जेवढं जमल तेवढं कुठलंही असू द्या, कोणाचंही असू द्या, पण गोरगरिबांना सन्मान द्या. तुम्ही एकच दिवस त्यांच्याशी येऊन नमस्कार ताई, नमस्कार दादा म्हणू नका. आयुष्यभराचा त्यांचा विचार करा. मुलींना शिक्षण मोफत करा. मुलींची खरं म्हटलं तर मुलींची काळजी घेतली पाहिजे. पण मुलगी तसं म्हटलं तर म्हणतात सगळ्या योजना काढल्या, पण त्या योजना काढण्यापेक्षा मुलींना सुरक्षित ठिकाणी सुरक्षितता द्या. मुलींना प्रत्येक ठिकाणी नोकरीमध्ये मानतात, पण असं ठिकाणी आहे का? काही आता ते प्रत्येकाने जात-पात वगैरे असं केले. काही महाराष्ट्रीयन हे असतात, मुली असतात. तुम्ही जात-पात पण कशाला करता ना? शिक्षणामध्ये समान हक्क द्या ना सगळ्यांना. ज्यांच्या असं असतं त्यांना, म्हणजे मराठीच्या मुलींनी 80%च पाडले पाहिजे, ह्यांच्या मुलींनी तेवढंच पाडले पाहिजे. समान द्या ना तुम्ही. तुम्ही भेदभाव कशाला करता? भेदभाव करता म्हणून हे राजकारण वाढले. राजकारण वाढल्यामुळं एकमेकांमध्ये मतभेद निर्माण झालाय. तुझं माझं करण्यामध्ये गरीब लढत राहिला आणि ज्यांनी श्रीमंतांनी घेतलं त्याचं. कारण प्रत्येक श्रीमंताचं कसं असतं की बाबा गरिबांना लढत ठेवायचा आणि आपला फायदा घ्यायचा. पण असं का? असं नाही होतं कामा. एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण ह्यांना महिलांना पण हे भेटावं, सगळ्या सुविधा भेटाव्या, महागाई कमी व्हावी. बाकीचं काय नाही आमचं म्हणणं. ते तर ते आमच्या घरात तसे अपंग आहेत. ते जुन्या भांड्याचं एक काम करते बंगल्यामध्ये. काय आम्ही दोघंच असतो घरामध्ये. मुलींची लग्न झाली. मग आता सरकारने काय करावं असं वाटतं गरिबांसाठी? काय बघावं जरा आमच्या गरिबांकडं. महागाई जरा कमी करावी. काय हेच असतं, दुसरं काय आहे? लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? नाही. काय ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काही करावं तुमच्यासारखे असं वाटतं पण कोण करणार? आम्ही शिकलेले नाही ना. शिकलेले नाही आम्ही. अडाणी, मग काय बोलायचं काय नाही ते आम्हाला माहिती नाही. हे भाऊ येतात आमच्याकडे, सांगतात असं काय असलं तर कुठं जा ये, तर मग कळतं आम्हाला. आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये मतं मागायला कोणी आलं होतं का? नाही, आता कोण नाही आला. आम्ही अजून कोणीच नाही. पण जे मतं मागायला येतात ते परत दिसतात का कधी? कशाला येतात? परत नाही येत. परत कधीच एकदा येऊन गेले का परत नाही येत कोण. मग तुमच्या भागात आणखीन काय- आपलं काम येतं, आपण करायला पाहिजे ना, मतदान तर करायला पाहिजे नाही का? मग जातो. तुमच्या भागात आणखीन काय काम करावं आमदारांनी असं वाटतं? काय नाही, असं काय ते चेंबरचं वगैरे काय असतं तर खड्डे पडतात, ते घुशी उकरतात, याय जायला त्रास होतो. दुसरं काय? ते करावं असं वाटतं. हो. समस्या तर असं काहीच नाही आहे, पण आहे जेमतेम थोडी सुधारणा व्हावी. पार्किंगसाठी मंडई व्हावी व्यवस्थित. अशा आहेत अजून थोड्याशा गोष्टी आहेत त्या व्हायला हवेत. बरोबर. या सगळ्या गोष्टी कुणाकडून पटकन होतील असं वाटतं? आता सध्या 3 उमेदवार आहेत तुमच्या इथे, कोणाची चर्चा जास्त वाटते? आता चर्चा तर सध्या हे का थोडं तुमच्याकडे कोणी येऊन गेलं? नाही, आमच्याकडं येऊन नाही गेलं अजून कोणी. पण एकदा मतं मागायला येणारे परत येतात का? परत येत पण नाहीत, पाहत पण नाहीत. 5 वर्ष निवडून दिलं की परत काय त्यांचं म्हणजे येण्याचा हे योगच येत नाही परत. तर आता लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आहेत, या सगळ्या योजनांचा फायदा होईल असं वाटतं का? हा, तो फायदा झालाय, बऱ्याच जणांना झालाय तो फायदा.
म्हणजे ज्या महिलांना याचे पैसे आले त्या महिला मतदान करतील असं वाटतंय का? करतील ना, का नाही करणार, करतील. कारण जिथं कसं आहे थोडंसं आपुलकी येते तिथं आपुलकीने माणूस जातोच. एकंदरीत आणखीन काय विकास व्हावा पुण्याचा असं वाटतं तुम्हाला? पुण्यात फिरताना काय कमी वाटतेय? सुधारणा कुठे व्हावी? पुण्यात ट्रॅफिकचं मोठं इश्यू आहे, तर तो एक सुधारावा. म्हणजे कसं काय रस्ते हे थोडे रस्ते आणखीन पुलं वगैरे जाण्या येण्याचं दळणवळणचं साधन जरा सोपं व्हावं, बाकी काय. तर मग आता जे सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं सध्या राज्यात, तर या सरकारवरच्या कामासाठी तुम्ही समाधानी आहात का? ते काही काम त्यांनी इतकं केलं 2.5 वर्षात. समाधानी असं नाही म्हणता येणार, पण थोडंफार सहमत आहे त्यांची कामाशी. मग आता कोणाचं परत सरकार येईल असं काही अंदाज? बहुमत कोणाला मिळेल लोकांचं? ते अवघड आहे सांगणे. ते अवघड आहे. हो, कारण जे ते ज्याच्या त्याच्या पर्यायांनी जोर लावतंय, त्यामुळं थोडं अवघड आहे ते. सध्या तुमच्या भागातल्या समस्या काय वाटतात? सध्या आमच्या भागात गुन्हेगारी आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, गाडी जायचा प्रॉब्लेम आहे आणि हेच म्हणजे मूळ प्रॉब्लेम हेच. तर मग आणखीन काय विकास व्हावा असं वाटतं, किंवा कुणीही निवडून आलं तर पहिलं कुठलं काम हाती घ्यावं? निवडून जरी कोणी आलं, आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आले अश्विनताई कदम, तरी आमचं काम व्हावं की गुन्हेगारी कमी व्हावी. पार्किंगचा इश्यू खूप मोठा आहे. आता तुम्ही बघताय रोडच्या दोन्ही बाजूला गाड्या आहेत, तिथे एखादी आग लागली तर अग्निशमनची गाडी येण्यावर प्रॉब्लेम होतो, तर तो पार्किंगचा मोठा प्रश्न सुटावा. आणि महिलांना काम धंदे लागावे, युवक दुसऱ्या दिशेने जाते, गुन्हेगारीच्या दिशेने जाते, त्यांना सुधारण्यासाठी एक काहीतरी रोजगार भेटला पाहिजे. मग आता हे सगळे प्रश्न आहेत, राज्यात कुठलं सरकार आलं तर हे सगळे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतील असं वाटतं? राज्यात महाविकासचं सरकार आलं तर सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. महायुतीने सगळे सरकार आलेलं आहे, पण त्यांनी सगळी फोडाफोडी घाणेरडं राजकारण केलं. त्यांना फक्त स्वतः बसायचे खुर्चीवर, हेच त्यांचं काम आहे. त्यांना लोकांशी काय घेणे देणे नाही आहे. आता इलेक्शन आली म्हणून त्यांनी सगळं पैशांचा पाऊस पाडलेला आहे, हे तुम्हाला सगळं दिसत आहे. लाडकी बहीण आणली पण 2200 रुपयाला तिला तडाबा केला आहे. गॅस महाग आहे, तूर डाळ महाग आहे, भाजीपाला महाग आहे. महिला बोंबालते ते आम्हाला 1500 दिलेत, पण आमचे 3000 जायला लागलेत महिन्याला. त्यामुळं महायुतीचं सरकार आम्हाला नको आहे. महाविकास आघाडीचं सरकार असावं, जेणेकरून की सगळी महागाई जी झालेली स्वस्ताई होईल, तरुणांना रोजगार मिळावा, गुन्हेगारी कमी व्हावी. या भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि महिलांचा सुद्धा प्रश्न आहे की महिलासुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशा महिला घरगुती महिला त्यांना सुद्धा रोजगाराचा खूप मोठा समस्या त्यांच्या आहेत. तर मला असं वाटतं की जो कोणी उमेदवार निवडून त्यांनी स्थानिक प्रश्नांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यावरती भर द्यायला पाहिजे. कारण की साधारणतः आता आमदार ज्या 15 वर्षाचे आमदार आहेत ते आता कधी मतदारसंघात आले सुद्धा नाही. त्यांना काही देणं घेणं नाही समाजाचं की काय चाललंय, लोकांचं काही देणं घेणं. पण आता महाविकास आघाडीच्या ज्या अधिकृत उमेदवार आमच्या अश्विनताई कदम, त्या नक्कीच या समस्या सगळ्या सोडवू शकतात असं आम्हाला प्राथमिकता असं वाटतं. जेणेकरून बाबा त्यांनी जी कामं नगरसेवक असताना जी केलेली आहेत ती कामं आमदार सुद्धा करू शकले नाही, इतक्या चांगल्या प्रमाणात त्यांनी कामं केलेली आहेत. MRI CT स्कॅन पोटेगाव डॉक्टर कदम डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ते करून देतात. अतिशय 2350 सारख्या एका छोट्याशा अमाऊंटमध्ये सुद्धा MRI CT स्कॅनचं ते करून देतात. विनामूल्य आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला सगळं ते विनामूल्य करून देतात. म्हणून आम्हाला असं वाटतं की अश्विनताई कदम या मतदारसंघामध्ये व्यवस्थित काम करू शकतात. एकंदरीत पाहता की लोक खूप नाराजी आहे लोकांमध्ये, जेणेकरून की महायुतीने जे काय केलेलं की महाराष्ट्राला जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येणार होते त्यांनी गुजरातला नेलेली. इथली बेरोजगारी त्यामुळं वाढलेली आहे की जे महाराष्ट्राच्या हिताचं जे हक्काचं जे प्रकल्प होते ते त्यांनी गुजरातला नेले. त्यामुळं मला तर असं वाटतं की इथं महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं की लोक कंटाळलेली आहेत सगळी. तरुणांना सगळ्यात मोठा हाच प्रश्न आहे की बेरोजगारी वाढते, गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतं आहे. हाताला काम नसल्यामुळे तरुणांचा कल गुन्हेगारीकडे चालले, कारण की त्यांचं डोकं चालत नाही की बाबा नोकरी धंदे नाही, काय नाही, नाही का. त्यामुळं बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे युवकांसाठी.
तर आज मी पर्वती विधानसभेत येणारे जनता वसाहत या भागात आले होते. इथल्या नागरिकांशी बोलताना एक गोष्ट जी आहे ती प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जो कोणी लोकप्रतिनिधी या भागातून निवडून येतो ते लोकप्रतिनिधी पुन्हा कधीही या भागात फिरकत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना इथले सगळेच नागरिक पाहायला मिळतात. वर्षानुवर्षापासून आम्ही जसे जगत होतो तसेच अजूनही जगतोय. त्यामुळे आमच्या प्रश्नांवरती जो कोणी भर देणारा उमेदवार असेल यावेळेस आम्ही त्यालाच निवडून देऊ असं सांगताना इथले नागरिक पाहायला मिळतात. त्यामुळेच खरं तर आता इथले हे सगळे जे नागरिक आहेत ते कुणाला पसंती देणार, कुणाला कौल देणार आणि इथून कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षद सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.